देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दोंडाईच्या नगर परिषदेत विजय पाटील उपनगराध्यक्षपदी निवड। मंत्री रावल यांच्या पत्नी सुभद्रा देवी रावल आणि पूजा खडसे आणि दलित समाजाचे नेते रामभाऊ माणिक स्वीकृत नगरसेवक। सामाजिक न्यायाचा ऐतिहासिक निर्णय। दोंडाईचा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली। या प्रक्रियेत कुणबी पाटील दलित OBC समाजाला समतोल प्रतिनिधित्व देत सामाजिक न्यायाचे उदाहरण घालून देण्यात आलेलं आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी कुणबी पाटील समाजाला न्याय देत विजय जिजाबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शिंदखेडा नगरपंचायतप्रमाणेच दोंडाईचा नगर परिषदेत देखील समान सामाजिक समतोल राबवण्यात आला। स्वीकृत नगरसेवक पदावर मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या सौभाग्यवती सुभद्रा देवी रावल यांची राजकारणात एंट्री झाली, तर रामभाऊ माणिक यांच्या रूपाने दलित समाजाला स्वीकृत नगरसेवक पदावर प्रथमच संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्री रावल यांनी घेतला। तिसऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी OBC प्रवर्गातून येणाऱ्या पूजा खडसे यांची निवड करण्यात आलेली असून यामुळे OBC समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। या निवडीमधून मंत्री नामदार जयकुमार रावल हे सामाजिक समतोल साधण्यात आणि सोशल इंजिनिअरिंग करण्यात माहीर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे भारतात प्रथम दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीतील नगराध्यक्षांसह सर्व 27 जागा एकाच पक्षाच्या म्हणजे भाजपच्या बिनविरोध निवडून आल्याचा इतिहास घडला असून या ऐतिहासिक यशामुळे शहरात समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या निर्णयामुळे दोंडाईचा शहरात समावेशक, विकासाभिमुख आणि सर्व समाजांना विश्वास देणाऱ्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे।